नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आता वाजलेले 11 आणि आपल्याला करायचं आहे काम. काम काय आहे तर तुम्हाला मी सांगतो. आपण भुसारं भरलो होतो, तुम्ही ब्लॉग पाहिला असेल. पाहिला वाटतं, मी टाकला वाटतं. हा टाकलाय. तर तुम्ही ब्लॉग पाहिलाच असणार आहे. तर आपण भुसारं लोड करत होतो, तर बेल्ट वगैरे तुटले, अशी काहीतरी झाली होती गोष्ट. बेल्ट वगैरे तुटले होते त्याचे. तर आता आपण काय करणार आहे, थोडासा दरवाजा लावायचा आपल्याला एका साईडने, ते पूस बाहेर येत होतं त्यामुळं. तर तिथे ना आपल्याला थोडीशी जागा करायची. मग लगेच गेट वगैरे लावणार आहे. मी तिथे लगेच जागा करायला जाणार आहे लगेच आत्ता. तुम्हाला सुद्धा जातो घेऊन. आणि आपली साबण, आपण नाही का तो साबणचा ब्लॉग टाकला होता साबणाचा, आपण ते ऑर्गेनिक साबण बनवला. तर आपण ते लवकरच लवकर तुमच्यासाठी पण घेऊन येणार आहे. आणि ते साबण आपण लावलेले, म्हणजे मी स्वतः एवढे सुंदर निघलेले. तुम्ही मार्केटमधले साबण लावा, त्यांनी ना आपली जी स्किन आहे ना, स्किन टाईट टाईट होते. आंघोळ झाल्यानंतर ना तुम्ही फ्रेश होत असताल तेव्हासुद्धा ती स्किन एकदम आपली नंतर ना टाईट टाईट होते. तर हे साबण लावले स्किन टाईट होत नाही, याच्यातून फेस निघत नाही. कारण की आपण त्याच्यात काही केमिकल टाकलेलं नाही. जर ऑर्गॅनिक जर कोणी बनवलं त्याच्यात, मग ती रिठ्या नावाचं असतं एक झाड आहे, आणि पावडर पण भेटते तिथं. ती पावडर पण असते, ती टाकली आपण तर मग फेस होऊ शकतो. आपण ते सुद्धा टाकणार आहे. नंतर विट्टी वगैरे वगैरे भरपूर काही काही आपण त्याच्यात लिहू लिहू आपण. आणि आता आपण जाऊ लगेच गोठ्यात. आणि मी आता भुसाच्या लुकमध्ये आलेलो आहे, आपल्याला वाढायचं आहे त्यामुळं. बघू शकता पॅन्ट घातली, त्यामुळं काही खराब नाही होऊ म्हणून. तर चला आता आपण लगेच. तर पब्लिक, आता आपण आलेलो आहे आपल्या फार्ममध्ये, जे आपल्या गोशाळेत आलेलो आता आपण. आणि सिंधीबाई मला जाऊ द्या पलीकडं. मारू नको मारू नको. मारत नाही ती म्हणती. अरे हे बघा, हे काय हे मीठ खातात, त्याच्यावर शेण गेलं सगळं. काही नाही, स्वच्छ होऊन जाईल ते आता. इकडे घेतो म्हणजे हिला पण खाता येईल थोडंसं. आणि आता आपल्याला हे उघडायचं आहे पब्लिक. तर कसं उघडतं आता तुम्ही नक्कीच बघा. तर आता पहिले हे गाठून सोडावं लागेल. आतमधून बांधलेली मी तिला, तर बघा मी कशी सोडतो. तर पब्लिक, आता आपण सुरू करूच सोडायला. इकडून मी सोडतो येणार आहे. एक गाठण पकडावं लागणार आहे पहिले. हातात याय नाही, डेंजर गोष्ट झालेली आहे. एक मिनटं पब्लिक. तर पब्लिक, आपण वर चढून सोडलेले आहे. हे बघा हाताची काय हाल झालेले, लाल लाल झाला हात डायरेक्ट. आता उघडू आपण गेट. बॉस येऊ शकतो माझ्या अंदाजे बाहेर. आपली पहिलेच त्याची व्यवस्था करून घेऊ. पहिले बाजूला सरकावं लागेल, लगेच मी व्यवस्था करून घेतो एका मिनटात. तर पब्लिक विषय असा आलेला आहे, मला जायचं आजींना घ्यायला. तर आता आपण फक्त उघडायचं राहिलेलं आहे गेट. मी सगळे रेडी करून ठेवलेलं आहे. कॅमेरा सेटअप करत होतो, पण फोन आला की घ्यायला जा म्हणून. तर आता मी लगेच घ्यायला जातो. हिला थोडंसं इकडे घेतो याला, तरी खाणार नाही. आणि तू हो तिकडे पलीकडे चल, इकडे काय काम आहे ग. मी तो आता पब्लिक पहिले आजींना वगैरे घेऊन, म्हणजे लगेच ना आपलं काम सुरुवात होईल. नंतर त्याला पण आणायचं राहिलेलं आहे. लगेच जाऊ आता आपण.
वही शांत. ही राणी जायला घ्या पावडरचा डब्बा. दाताला चोळी ना पावडर. जय बरगडी अम्मा. कोणती बरगडी? जिंकलो. इथं काही गेली होती आम्ही. काय ठेवती दोन्ही ठेवतो आई ती पण ठेवते सुद्धा गेली बघ भाजी ती दुधाची काढून टाकली मी. मारा मारा फिरे जो देख ही बिचारी का हाल. 30 रुपये दर माझी इकडचे पैसे. हिला नको देऊ रे आम्ही चान्स. गेल्या गेल्या नाही ते मध्ये नाही. खाली तो टमाट्या. गाय हॅलो गाय. कॉमेडी पण झाली पाहिजे मधून मधून. राणी कोणाची? माझी. नव्हती गेली ते होती राणी. गाईस हा नाही इकडे असते तर माझी डावे. राणी मार. राणी तुला आणतो ना. तुला नाही भेटणार आता. बरोबर मी राणी जिंकून म्हणून. जिंकू म्हणून. हा जिंक बरं गेलं चल उठली उठली कॅमेऱ्यात काही मग गेली. राणीच्या खेळण्यामध्ये काय बिघड होणार नाही म्हणून मी तिला दिलं. का जिंकून येणार नाही. मी पण नाही आणि तुम्ही पण नाही.
तुला काय आपलं ती काय मग? काय तो पावडरचा डब्बा ए बंडू आका सारखा तरी पण मध्ये 10 रुपये ती येडी आता स्पीड आय बर्डी भरला ना कंटाळतोय काय जाऊ दे आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आई होप आपको आज का ब्लॉग पसंद आया होगा तो आपको लाइक कर देना नए हो तो सब्सक्राइब कर देना हम मिलते हैं सीधा नेक्स्ट ब्लॉग में बाय जय श्री राम ये देखो इनको क्या चल रहा है